ठाकरेंना कोकणातून दिलासा, काँग्रेसच्या बड्या नेत्याने बांधले शिवबंधन. शिवसेना उबाठा नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून धक्क्यांवर धक्के बसत होते. कोकणापासून राज्यातील अनेक ठिकाणी नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडली. पक्षातून केवळ आउटगोईंग सुरू होते, परंतु इनकमिंग होत नव्हते. आता कोकणातून उद्धव ठाकरे यांना दिलासा देणारी बातमी मंगळवारी आली. काँग्रेसच्या बड्या नेत्याने कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मुंबईत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत करत लवकरच संपूर्ण कोकण पुन्हा काबीज करणार असल्याचे सांगितले. कोण आहेत सहदेव बेटकर? रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी ओबीसी समाजातील नेते सहदेव बेटकर यांनी मंगळवारी शिवबंधन बांधले. ते गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढताना त्यांनी 52,000 मते मिळवली होती. त्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. पराभवानंतर ते सक्रिय नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर ते गुहागरमध्ये फारसे दिसले नाही. आता शिवसेना उबाठात येऊन ते पुन्हा सक्रिय झाले आहे. उद्धव ठाकरे काय म्हणाले? सहदेव बेटकर यांचे स्वागत करत उद्धव ठाकरे म्हणाले, काही लोक शिवसेनेतून गेले, मोठे झाले, पण त्यांना मोठी करणारी माणसं माझ्या सोबत आहे. शब्दाला जपणारी एकच शिवसेना आहे, दुसरी जी आहे ती गद्दार आहे. कोकणातील निकाल अनपेक्षित होता. मी परत कोकण पादाक्रांत करणार आहे. कोकणात कुणी कसा विजय मिळवला याच्या सुरस कथा समोर येतात. थापा मारणारे हात वर करून मोकळे झाले आहे. आता पुन्हा कोकणात पक्ष मजबूत करणार आहे. तळ कोकणापासून संपूर्ण कोकण दौरा करणार आहे. पूर्ण कोकण पुन्हा काबीज करणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.